जे निवडून आले त्यातल्या अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय. अहो 4-5 जागा येतील म्हणजे कसं आहे, भारतीय जनता पक्षाला 132 काय जागा मिळाल्या वगैरे वगैरे, चला ठीक आहे. मागच्या वेळेला पण त्यांना काहीतरी 100 काय किती जागा होत्या, 105 च्या आधी नाही 105 17ला होत्या, 122 काहीतरी 122 काहीतरी जागा होत्या 2014ला. ठीक आहे, आपण समजू शकतो. चला 132. अजित पवार 42. म्हणजे 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42, कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार, भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात. मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे, न समजण्याच्या पलीकडची. गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली. त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे. बरोबर बोलतोय? एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात? साधारणपणे 5 ते 6 आमदार येतात. 6 आमदार येतात, बरोबर आहे. सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे? सगळे 6च्या 6 नाही पकडलं, पण एखाद्या मतदारसंघामध्ये 6च्या ऐवजी समजा 4 आलेत, 3 आलेत, काहीतरी त्यांचे 15 आमदार येतात. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आलेत, 8 खासदार. त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात. काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या. अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल. कोणी कुठच्या गोष्टीचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. अशा गोष्टी होत असतात. पण मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट, तुम्हाला आज महत्वाच्या गोष्टी काही सांगायच्या आहेत. की ज्या गोष्टी तुम्हाला पक्षाने आजपर्यंत ज्या तुम्हाला सांगितल्या, ज्या आजपर्यंत पक्षाने ज्या गोष्टी केल्या, जी आंदोलनं केली, ज्या गोष्टींचे निर्णय लागले, या गोष्टी कुठेतरी तुम्ही पण सतत लोकांसमोर मांडत राहिले पाहिजेत. आतापर्यंत आपण काय काय केलं, कोणती आंदोलनं केली, कोणकोणत्या विषयामध्ये हात घातला, कोणकोणत्या विषयांचे निर्णय लागले, हे तुम्ही स्वतः कन्व्हिन्स पाहिजेत. तुम्हाला 4 लोकांनी प्रश्न विचारल्यावरती भांबावून जाणं हे चांगलं लक्षण नव्हे. म्हणून मी आज तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत मुद्दामून, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. माझं भाषण संपल्यानंतर ज्यावेळेला ते येईल, कुठेतरी युट्यूबला येईल, तेवढा पोर्शन तुम्ही कट करून ठेवला पाहिजे. सतत तुम्ही त्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत. आणि हा जाणीवपूर्वक केलेला प्रचार असतो, जाणीवपूर्वक केलेला प्रसार असतो. तिथे जर तुम्ही खमके नसाल, तुम्ही जर खंबीर नसाल, तुम्ही उत्तर काय देणार आहात?